हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर ह्या कामामध्ये हाजरी असती का गुत्ता असतं? मग तर ह्या कामामध्ये हाजरी बी नसते आणि गुत्ता बी नसतं. तर आता तुम्हाला सांगतो मी कसं असतं हे काम. आता आलो चहा पाणी करून, मी नाश्ता पाणी केला. आता चहा पाणी पिण्याच्या अगोदर आलो होतो पहाटे 4 वाजता. तर ही 5-600 वीट थापली. आता इथून पुढं अजून चिखल राहिला आहे, अर्ध्याच्या वर चिखल राहिला आहे म्हणायचं. तर आता इथून नाश्ता पाणी केल्याच्यानंतर जरा चांगलं वाटते काम करायला. तर आता कसं असतं मी सांगतो तुम्हाला. ह्या कामामध्ये हाजरी म्हणजे कशी हाजरी पडते ह्या कामात. तर आम्ही रोजच्या नाही म्हणलं तर 1500-1600 थापायला लागला सध्या आता. म्हणजे का तर उन्हाळ्यामुळं 1500-1600 थापतो. म्हणजे आम्हाला ह्याच्यामध्ये हाजरी म्हणजे 1000 इटावर असते. म्हणजे हाजरी बी नसते आणि गुत्तं बी नसते. म्हणजे इटा जितक्या जेवढ्या होत्याला तसे पैसे असतात आम्हाला ह्याच्यामध्ये. म्हणजे इटाचं कसं असतं, जेवढ्या इटा निघत्याला त्याप्रमाणे आम्हाला पैसे भेटतात ह्या इटाचे. म्हणजे आमच्याकडं काय काय असते, आता फक्त ही चिखल एक थापून द्यायचा आणि ह्या इटा जी अशा आडव्या पडलेल्या आहेत त्या 10च्या लावून द्यायच्या. 10च्या लावून दिल्याच्यानंतर ती मोजणे झालं की ते आम्हाला त्याचे पैसे असतात. ती माप जेवढ्या होत्याला इटा त्या हिशोबानं इटाच्या प्रमाणात पैसे भेटतात आम्हाला. म्हणजे आता 1000 जर विटा झाल्या तर 1000 विटाचे पैसे नाही म्हणलं तर ₹450. आता सध्याचा भाव जी चालू आहे ₹450 भाव चालू आहे आम्हाला. तर 1000 इटाचे ₹450 होते. म्हणजे आता ते जी तिथून पुढं जेवढ्या थापताल तुम्ही, 1000 थापा, 2000 थापा, 3000 थापा, तसे ₹450च्या हिशोबानं भेटतात. म्हणजे 1000 इटाला 450 जर धरले तर 2000चे किती होतात पैसे, तर 2000चे ₹900 होतात. मग तुम्ही किती बी थापा, मग त्याचे पैसे त्या हिशोबानं भेटतात आम्हाला. तर म्हणजे ह्याची हाजरी बी धड नसते आणि गुत्तं बी नसते म्हणायचं. तर आता सध्या आम्ही 1500-1600 वीट थापायला लागला उन्हाळ्यामुळं. कमी थापता आता उन्हाळा जसा चालू झाला आहे तसा कमीच म्हणायचं. हिवाळ्यामध्ये लय मोठं थापता म्हणजे 2100, 2200, 2000, 2500 त्या टायमाला लय मोठे पैसे पडतात म्हणायचं. हाजरी म्हणजे लय मोठे म्हणजे हाजरी पडते म्हणायचं. 900, 2000 झाला तर 900, तर 2500 झाला तर ती वरले 500चे 250, 900, 1100 पडतात. म्हणजे ह्याच्या पुढं काय काम जात नाही आमच्या दोघा नवरा बायकोचं. हे आता सध्या आमचं सांगायला लागलो. दुसरे नाही म्हणलं तर 2600, 2700, 2000, 2100 असे थापतात. कोणी 1200, 1300 असं थापतात. म्हणजे वेगवेगळी पद्धत असते, ज्यांची त्यांची टेक्निक वेगवेगळी असते. तर माझी तर आता सध्या 1500, 1600, 1700 असं थापतो मी. अख्खा पावसाळा म्हणजे वेगळं काम करतो आणि ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळा आणि हिवाळा हे वेगळं काम असते माझं. तर ह्याच्यामध्ये मला तेवढं काय हाजरी पडत नाही म्हणायचं. ही आपलं पावसाळ्यामध्ये आपल्याला अडचण काय वगैरे आली म्हणून पैसे भेटतात आपल्याला. म्हणजे उचल कशी भेटते, ही कारखान्यासारखीच उचल भेटते ह्याला. पावसाळ्यामध्ये बी कसं म्हणजे ठरवित येतं तुम्हाला किती पाहिजे पैसे, यावर्षी थापा आमच्या इथं. म्हणजे त्या हिशोबानं चालत आहे. म्हणजे 50,000, 60,000 म्हणजे कोयत्याच्या हिशोबानं नसतं. म्हणजे कोयतं वेगळं असतं, हे वेगळं असतं. कोयत्याचं कसं असतं, 1,00,000ला कोयतं सुटलं म्हणतात, 1,50,000ला कोयतं सुटलं म्हणतात. तसं नसतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला किती पाहिजे पैसे म्हणजे 1,00,000च्या आतमध्ये देते तिथं पैसे. म्हणजे जेवढं थापतात का त्या हिशोबानं देतात. तर मग मला तर 1,00,000, 1,50,000 बी देऊ शकतात. माझं कसं आहे, मी जास्त बी थापू शकतो आहे, कमी बी थापू शकतो आहे. माझं काय नाही. मग म्हणजे 1-1.5 लाख रुपये मला भेटू शकतात ह्या कामामध्ये उचल म्हणजे पावसाळ्यात. अशा हिशोबानं देतात. मग काटायच्या हिशोबानं कसे काटायचे असते तर 1000, 2000, 3000 जशी म्हणजे काम जसं चलेल त्या हिशोबानं काटायचे असतात पैसे. तर आता मी काटायला लागलो यावर्षी. तर पहिल्या स्टार्टिंगला कटले 1000, 2000, 1000, 2000. पुन्हा इथून पुढं जे गेलं ते काय रुपया बी कटला नाही. उलटं माझ्याच बोकांडीवर झाले पैसे म्हणायचं. ती जेवढे कटलेले होते का तीच उचलले डबल. म्हणजे मी 70,000 रुपये उचलले होते उचल, तीच माझ्या बोकांडीवर जशाला तशीच राहिली म्हणायचं. यावर्षी काय पैसे कटले नाहीत. पुढल्या वर्षी बघू म्हणलं आता. यावर्षी जाऊ दे आता, कसं तरी सीझन म्हणलं आता एवढं काढावं कडला. तेवढे काय पैसे कटले नाहीत. काम बी बरोबर चाललं नाही. हे 2दा-3दा पाऊस पडला मध्येच. पावसानं 8-8 दिवस बंद राहिले कामं. म्हणजे 1 महिना पावसानं घातला. तर आता नाही म्हणलं तरी 15 दिवस किंवा महिनाभर चाललं आता इथून पुढं आमचं काम. तर ह्या कामामध्ये तेवढं काही पडत नसतं. जेवढं कष्ट करताल तेवढं पडते म्हणायचं. मग तरी कष्ट करून लय जपून पैसा वापरला तर
महाग पडतो आहे पैसा, नाहीतर असा पडत नाही पैसा. सध्या तर लय महागाई झाली, त्याच्यामुळं काय पैसा काय महाग पडना गेला आहे. तर इथून पुढं बघू म्हणलं आता एवढे पैसे काटावे कसे तरी, पुन्हा महाग पाडायचा विचार चालायला लागला आहे माझा बी. तर आता इतक्या दिवसानं काय महाग रुपया बी पडला नाही खरं सांगायचं म्हणलं तर. तर ही अशी आहे हाजरी. ह्या कामामध्ये हाजरी पडती का नाही, हाजरीवर म्हणजे कामावर अवलंबून असतं. जितकं काम करताल तेवढं हाजरी पडती म्हणायचं. जेवढं चिकाटीनं राहताल तेवढं ह्याच्या मागं पैसे राहतात. नाही तर मग पैसा एक रुपया बी राहत नाही, उलटं त्या मालकाचंच आपल्या अंगावर कर्ज होतं आहे. तर मी ह्या वर्षी माझ्या अंगावरच कर्ज फिरतं आहे असं मला वाटायला लागले. तर लास्टला बघू आता हिशेब केल्याच्यानंतर किती फिरते तर किती नाही. तर आता लास्टला हिशेब झाल्याच्यानंतर ती बी व्हिडिओ येईल, त्या बी व्हिडिओमध्ये सांगेन मी की किती झाले काय नाही. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ लय मोठा होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मला सबस्क्राईब, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्स.